looking into the signs. Red flashing lights by your side. हे नमस्ते गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू एपिसोड. तर मित्रांनो, व्लॉग स्टार्ट होतो आहे आरे कॉलनीमधून आणि आजसुद्धा आपण आरे फिरणार आहोत. आरेमधल्या ज्या नवीन नवीन जागा आहेत ज्या मी बघितल्या नाही आहेत त्यासुद्धा आपण शोधणार आहोत आणि ते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो व्लॉग पूर्ण बघा. मी चांगल्या जागा तुम्हाला आज दाखवणार आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सध्या मी आहे 17 नंबरला आणि इथून आपल्याला जायचं आहे पुढे कुठे जायचं ते मला सुद्धा माहीत नाही. बट चालता मला जे काही प्लेस दिसतील, जे काही व्ह्यू पॉईंट दिसतील ते मी तुम्हाला दाखवणार. सो सध्या मी अशा जागेवरती उभा आहे जिथे भाई केळीचे झाडं वगैरे लावलेत. सो माझ्या मागे जो व्ह्यू आहे तो भाई अमेझिंग आहे. आणि इथे जे आहे इथे उभे राहायचे बिल्डिंग्स वगैरे आहेत मागे आणि इथून एक वाडी टाईप एरिया आहे. सो इथे केळीचे झाडं लावलेत आणि आतमध्ये आय थिंक घरं आहेत लोकांचे. सो अशाच काहीशा प्लेस आपण आज बघणार आहोत. सो चला. हो भाई, इथे म्हैशी मेल्यात गाईज. शेट यार, लहान पिल्लू आहे. तिचा डोळा गरुड वगैरे खाल्ला असेल. सो इथे 2 म्हैशी आहेत शी आणि इथेच तबेला आहे. सो या लोकांनीच टाकले असतील. परत मी आलो आहे दुसऱ्या तबेल्याच्या इथे आणि भाई इथे आरेमध्ये तबेलेच जास्त आहेत. सो ह्या तबेल्याच्या इथे मी तुम्हाला विहिरी टाईप काहीतरी बनवलं होतं या लोकांनी आधीच्या काळात. सो विहीर म्हणजे त्यातून गॅस बाहेर यायचा. सो इकडे एक विहीर आहे, तिथे एक विहीर आहे, त्याच्या मागे एक विहीर आहे आणि इथे 2 विहीर आहेत. सो जो शेण असायचा त्याचा गॅस जो होता तो ह्यातून बाहेर निघायचा. सो असंच काहीतरी याची टेक्निक होती. बाकी मला एवढं माहिती नाही की या विहिरी वगैरे का बनवल्या गेल्या होत्या. सो भाई इथे म्हैशीचं दूध काढतात. त्यांचं पाणी पिण्यासाठी आहे. पूर्ण दिवसातून मशीनचं 3 टाईम दूध काढलं जातं. सकाळी 3 किंवा 4 वाजता दूध काढतात, त्यानंतर दुपारी काढतात आणि त्यानंतर परत संध्याकाळी काढतात ह्या टायमाला. त्यांना रोज खायला पण दिलं जातं, गवत वगैरे जे काही त्यांचं खाणं असतं. सो हे आहे शनिधाम, जे की तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये आधी पण बघितलं असाल. बट मला हे रस्त्यात दिसलं, सो म्हणून जाता पाया पडून जाऊया. हे बघा भाई, ते झाड पडलंय. पावसाळ्यामध्ये झाडं आरेमध्ये खूप जास्त पडतात. सो गेल्या वर्षी पण इतकी जास्त हवा वगैरे होते त्यामुळे खूप आरेमधले झाडं पडले होते. तर गाईज हा आहे कमल तलाव. सॉरी, हा कमल तलाव नाही आहे, कमल तलावाच्या मागे आहे. पण हा सुद्धा एक प्लेस आहे जिथे बॉक्स क्रिकेट खेळला जातो आणि मला असं वाटतं की हे सुद्धा एक चांगलं लोकेशन आहे इथलं. तो हा आहे पूर्ण कमल तलाव आणि तिथे एक मोठं असं ग्राउंड आहे जिथे क्रिकेट वगैरे खेळले जातात. पावसाळ्यामध्ये गाईज हा ग्राउंड पूर्ण पाण्याने भरतो आणि इथे कमळ वगैरे येतात यावरती, म्हणून याला कमल तलाव असं नाव दिलं आहे. बाय रुद्र भेटला आहे मला. माझ्या मागचा व्ह्यू बघा, वरती फुलं वगैरे आले झाडांवरती, पूर्ण ऑरेंज एन्व्हायरमेंट झालंय. सो भाई रुद्राची नवीन सायकल. भाई सध्या अंधार पडत आला आहे आणि 7 वाजून गेलेत. मी 6ला निघालेलो आज सुद्धा टाइम झालाय. The next day. हे नमस्ते गाईज. सो आजचा आहे दुसरा दिवस आणि काल खूप अंधार होत आला होता. सो अंधारात तुम्हाला काही मी दाखवूही शकलो नसतो, म्हणून आज मी परत आलो आहे आणि आज मी दुसऱ्या लोकेशनवर आलो आहे. 22 नंबर 24 नंबर असं काहीतरी या एरियाचं नाव आहे. सो आरेमध्ये असे तुम्हाला नंबर्स वगैरे बघायला जास्त मिळतील. 5 नंबर 4 नंबर. सो हर एक एरियाला एक पर्टिक्युलर नंबर दिला आहे ज्याने लोक त्या एरियाला ओळखतात. सो मी सध्या जिथे उभा आहे भाई, इथला पण व्ह्यू खूप भारी दिसतो आणि इथे मेन पावसाळ्याच्या टायमाला यायचं, कारण की पाऊस पडल्यानंतर इथे पाणी वगैरे जमा होतं आणि भाई इथे पूर्ण ग्रीनरी असते. तो हे बघायला अजून छान वाटतं. चलो भाई, मी निघतोय आता इथून. अजून बघूयात आपल्याला काही बघण्यालायक जागा सापडते का. भाई इथे पण एक तबेला आहे. मी चालत खूप लांब आलो आहे आणि मला सुद्धा माहित नाही की हा रस्ता कुठे जातो आणि पुढे एक रस्ता जातो. सो आपलं हे पण तुटलेलं आहे भाई, ट्रायपॉडचं आधीच तुटलेलं गाईज. स्वतः पूर्णच तुटलंय. त्या मी आहे फिल्टर पाड्याकडे. मी एकाला विचारलं. सो हा जो आहे तो फिल्टर पाडा आणि हा व्ह्यू बघा भाई, पूर्ण गाव टाईप एरिया आहे हा. जे गावी जसं एकदम मोकळं असं सगळं दूर पर्यंत काहीच नसतं तसा एरिया आहे हा. सो इथे काहीच दिसत नाही मला, इथे पूर्ण जंगल टाईपच दिसतंय.
भाई माझं जे चालणं होतं इतकं दूरपर्यंतचं ते माझं वसूल झालंय हा व्ह्यू बघून. भाई खूप भारी वाटतंय. मी हे पहिल्यांदा बघितलं होतं, मी इथे कधीच आलो नव्हतो. खूप बरं वाटतं की नवीन नवीन जागा एक्सप्लोर करणं आणि अशा जागेवरती येणं फिरणं. तो गाईज कधी असं एकटं वगैरे येऊ नका. जर तुम्हाला फिरायला वगैरे यायचं असेल ग्रुप बनवण्यास या. हा एरिया जो तुम्हाला दिसतोय रॉयल पंपचा, दादासाहेब फाळके फिल्म सिटी तुम्हाला माहिती असेल. सो ती फिल्म सिटी इथेच आहे. जर ती फिल्म सिटी तुम्हाला बघायची असेल तिथे शूट वगैरे कसं होतं, सो मी एक व्हिडिओ टाकला होता खूप आधी, तो जाऊन बघा. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिली आहे. इथे सुद्धा मला ग्रीनरी दिसते जे गाई म्हशींसाठी खाद्य असतं. चलो भाई आपल्याला आज जायची परमिशन मिळाली आहे. इथे तारा वगैरे लावल्या होत्या, तो चढण्यासाठी आपल्याला झाडावरती चढावं लागणार आहे. फायनली मी आत आलो आहे आणि इथे बघा भाई पूर्ण ग्रीनरी आहे. हे सगळं मशीनसाठी लावलं आहे, त्यांचं खाणं वगैरे. तबेल्याचा जो नाला आहे तो इकडून जातोय. खूप बरं वाटलं, म्हणजे मी जेवढा चाललो वगैरे सो ते माझं पूर्ण वसूल झालं आहे. आणि हा जो व्ह्यू बघताय तुम्ही तो अमेझिंग आहे. सो आता अंधारही पडत आलाय, सो मी बघतो अजून कुठली आपण जागा शोधू शकतो. चलो भाई मी निघालो आहे इथून. फिल्टर पाड्याकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यावर मी आता जाणार आहे. तो पाडा कसा आहे वगैरे ते बघूयात आपण. आणि अंधारही आता होत आलाय, सो मी पटापट दाखवायचा प्रयत्न करेन. भाई मी खूप पुढे आलो आहे आणि मला अजून पुढे नाही जायचंय, कारण की जो रस्ता तो होता तो खूप पुढे जातो आणि तो इथे आता बघण्याला काहीच उरलं नाहीये. सो आता मी जातो आहे परत रिटर्न. बट काही जे फुलं खूप अट्रॅक्टिव्ह आहे, ते वाडी वगैरेच आहे आणि त्या साईडला पूर्ण एरियाच आहे. सो जसं मी तुम्हाला बोललो तर पूर्ण गाव टाईप एरिया जसा असतो तसा एरिया आहे. सो एवढं बघण्याला काहीच नाही. भाई हा रोड बघा. गाईज रॉयल पंपला तुम्हाला बंगलोज वगैरे जास्त बघायला मिळतील आणि इथे पण खूप रिचेस्ट लोक राहतात. सो काही त्यातले जे बंगलो आहेत ते रेंटने वगैरे देतात. तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात रॉयल पंपला. तर मित्रांनो सध्या तर मी ह्या ब्लॉगला एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. सो तुम्हाला अजून आरेमधले किंवा मुंबईमधले कुठले कुठले प्लेसेस बघायचे आहेत प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेल, एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेन. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयात लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर. भाई हा पूर्ण सुनसान इलाका आहे, सो पळूयात इथून भाई.